नमस्कार. RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला. दिवाळी निमित्त बाजारपेठेत कोट्यावधींची उलाढाल. रविवारी होणाऱ्या लक्ष्मीपूजनाची सर्वांची तयारी पूर्ण. फटाक्यांची दरवाढ, झेंडूच्या फुलांचे दर घसरले. लक्ष्मीपूजनाने दिवाळी सणात उत्साह वाढणार. 3-4 दिवसांपासून सुरू आहे रोज वादावादी. महापालिका व किरकोळ विक्रेते यांच्यात भांडणे सुरूच. शहरातील रस्त्यावर फटाका विक्री धोकादायक. महापालिकेच्या नियंत्रणाबाहेर सुरू आहे कारभार. जठारपेठ भागात नागरिकांना अशुद्ध पाणी पुरवठा. नाल्यांमध्ये असलेली जलवाहिनी अनेक ठिकाणी फुटलेली. आता सविस्तर बातम्या. शुक्रवारी धनतेरसला सोने खरेदीनंतर रविवारी होत असलेल्या लक्ष्मीपूजनाने दिवाळीचा उत्साह द्विगुणित होणार आहे. यंदाची दिवाळी ही मुख्यत्वे खरेदीचा आनंद देणारी, फटाक्यांची आतिषबाजी करणारी आणि मोबाईलच्या दुनियेत थेट कौटुंबिक संवादाची ठरणार आहे. नवे कपडे, नवे इलेक्ट्रॉनिक उपकरण व मोबाईल, ई-बाईक, तिखट गोड फराळ, सर्वत्र रोषणाई आणि प्रदूषणरहित फटाक्यांच्या खरेदीकडे आज नागरिकांचा कल होता. रविवारी लक्ष्मी पूजेचे सर्वोत्तम मुहूर्त संध्याकाळी 5:40 ते 8:16 पर्यंत आहे. लक्ष्मीपूजनासाठी 6 मुहूर्त आहेत, जे दुपारी 1:15 ते रात्री 2:32 पर्यंत असतील. यामध्ये प्रत्येक विभागातील लोक घर, दुकान, कार्यालय आणि कारखान्यात त्यांच्या आवडीनुसार विशिष्ट वेळी पूजा करू शकतात. दिवाळीला तयार होणारा शुभ योग उद्योगपती आणि व्यावसायिकांसाठी अतिशय शुभ मानला जातो. आज तयार होत असलेली ग्रहस्थिती समृद्धी देईल. दिवाळीच्या या पावन मुहूर्तावर खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी उसळली आहे. इलेक्ट्रॉनिक्स मार्केट, कपड्यांची दुकाने, घर सजावटीची दुकाने, देवाच्या पूजेचे साहित्य इत्यादी ठिकाणी प्रचंड गर्दी आहे. या संपूर्ण व्यवहारामधून आजच्या घडीला मार्केटमध्ये करोडोची उलाढाल केली जात आहे. दिवाळीच्या निमित्ताने नागरिक घराची साफसफाई करतात, घर सजावट करतात, नवीन कपडे खरेदी करतात, पूजेचे साहित्य खरेदी करतात, सोने चांदी, नवीन फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्सचे सामान सुद्धा खरेदी करतात. त्यामुळे मार्केटमध्ये कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. लक्ष्मीपूजनासाठी आज नागरिकांनी पूजेचे साहित्य खरेदीवर जोर दिला होता. बाजारपेठेत झेंडूच्या फुलांचा दर कोसळला होता, तर त्याचबरोबर लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक इतरही वस्तूंची मोठी विक्री झाली. दिवाळी घर, दुकान, प्रतिष्ठान सजावटीसाठी 30 ते 50 रुपये किलोने झेंडूची फुले मिळत आहेत. त्याचबरोबर केळीचे खांब हे 50 रुपयात 5 मिळत असून 2 ऊस हे 40 ते 80 रुपयांमध्ये मिळत आहेत. पारंपरिक हिशोबाच्या वह्यांची विक्री वाढली आहे. त्याचबरोबर केरसुनी, झाडू, बत्ताशे, लाह्या, लक्ष्मीची मूर्ती, कागद, पंती, दिवे आदी वस्तूंची खरेदी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे शनिवारी सर्व खरेदी पूर्ण होईल. खरेदीसाठी आज संपूर्ण बाजारपेठेत नागरिकांची गर्दी उसळली होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अनेक जण खर्च टाळतात. त्यामुळे आज जी काही खरेदी करायची होती ती करण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. सध्या मार्केटमध्ये घर सजावटीकरिता मातीपासून निर्मित विविध आकर्षक वस्तूंना प्रचंड मागणी आहे. मातीपासून निर्मित कासव, दिवे, फुले, सजवण्याचे पॉट, दाराला सजवण्याचे तोरण, मातीच्या शुभेच्या वस्तू इत्यादी अनेक वस्तूंना सध्या प्रचंड मागणी आहे. 50 रुपयांपासून ते 2000 रुपयांपर्यंतच्या अनेक वस्तू सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तसेच टेराकोटा आणि शाडूच्या मातीपासून निर्मित लक्ष्मी मातेच्या मूर्ती 500 रुपयांपासून ते 2000 रुपयापर्यंत उपलब्ध आहेत. दिवाळीनिमित्त महापालिका समोरील तसेच इतर रस्त्यावर बसलेल्या किरकोळ विक्रेत्यांमध्ये चांगलाच वाद झाल्याचे चित्र आज होते. गेल्या 2 दिवसांपासून हे वाद सुरू झाले आहेत. या वादामुळे आज अखेर पोलिसांना पाचारण करावे लागले. महापालिका परिसर आणि त्याचबरोबर बाजारपेठेतील रस्त्यावर दिवाळीनिमित्त परंपरागत पद्धतीने विक्री येणाऱ्या विक्रेत्यांनी रस्त्यावर दुकाने थाटू नये यासाठी आज देखील वाद झाला.
गेल्या 2 दिवसांपासून रोजच अशा प्रकारे महापालिका अतिक्रमण निर्मूलन पथक आणि किरकोळ विक्रेत्यांमध्ये वाद होत आहे। हा वाद वाढल्याने अखेर आज पोलिसांना पाचारण करावे लागले। महापालिकेने किरकोळ विक्रेत्यांसाठी दुकाने थाटण्यासाठी खुले नाट्यगृह येथे व्यवस्था केली होती, पण ती उपयोगी ठरली नाही। त्यामुळे लाखो रुपयांचा महापालिकेचा खर्च पाण्यात गेल्याचे चित्र होते। तर दुसरीकडे किरकोळ विक्रेत्यांनी रस्त्यावरच दुकाने थाटण्याचा आग्रह धरल्याने शहराचा मध्यवर्ती रस्ता हा ब्लॉक झाला होता। काल अग्निशमन दलाच्या गाड्या देखील फेऱ्याने गेल्या, त्यामुळे काही अघटित घडले तर रस्ता मोकळा असावा यासाठी महापालिकेच्या पथकाने रस्त्यावरील दुकानास नकार दिला, पण यातून वाद वाढल्याचे चित्र होते। महानगरपालिकेला सकाळी आले, त्याने आम्हाला काढून दिलं, डबल फाऱ्या फेकून दिल्या आमच्या, आता फुलाचे गटोळे फेकून दिले। हे ट्रॅफिक म्हणतात फुलावाले बसू नका, हे ट्रॅफिक हे जनता हे चालू आहे ट्रॅफिक, त्याने एक साईड ट्रॅफिक टिकून घ्यायला पाहिजे, एक साईड टिकून द्यायला पाहिजे फुलावाले। हेच की बा इथं आम्हाला बसू द्या, नाही तर जीवाचं काहीतरी करतो। दरवर्षी लहानपणापासून मी इथं 20 वर्ष आली इथं बसून राहिलो। 2 दिन का धंदा है का? 2 दिन का धंदा आहे, 2 दिन का धंदा है। कलरा तिकडे गिऱ्हाईक येत नाही, तिकडे ओपन थिएटरमध्ये निरा फुलाचं गिऱ्हाईक कसं ना परसाद नाही, तिकडे कोणी यायला तयार नाही। पास में बैठेंगे फक्त क्या? फुलावालेच जा तिथं, बाकी सगळे धंद्यावाले सिटी आणि ते बाकी हे फुलावाले फक्त ओपन थिएटर तो कोण येणार ओपन थिएटर मार्केट सोडून फुलावले। शहरातील मध्यवर्ती भागात दिवाळीच नव्हे तर वर्षभर फटाका विक्री होत असते। आता तर 8 ते 10 मोठे व किरकोळ फटाके विक्री करणारे 100हून अधिक फटाके विक्रेते शहरात आहेत। फटाके विक्री करताना महसूल विभागाकडून परवाना घेणे तर महापालिकेकडून ना हरकत दाखला घेणे बंधनकारक आहे, पण थेट रस्त्यावर फटाका विक्री झाल्याचे चित्र असून महापालिकेचे यावर नियंत्रण नसल्याचे चित्र आहे। ज्वालाग्राही द्रव्य वस्तूंच्या विक्रीसाठी महापालिकेतर्फे ना हरकत प्रमाणपत्र देताना रस्त्यावर किंवा पॅसेजवर विक्री व साठा करू नये। अग्निप्रतिबंधक उपाययोजना असावी। आग लागल्यावर आजूबाजूच्या दुकानांचे नुकसान होणार नाही यासाठी साठा ते बाजूची भिंत व इमारत यामध्ये सुरक्षित अंतर ठेवावे अशी कायद्यात तरतूद आहे। मात्र शहरातील फटाके किंवा ज्वालाग्राही पदार्थ विक्री करणाऱ्यांना ना हरकत प्रमाणपत्र देताना या सर्व नियम व अटी शर्ती कागदावरच असतात। अकोल्यात तर थेट रस्त्यावर फटाके विकत मिळत असून त्यावर महापालिकेचे नियंत्रण नसल्याचे चित्र आहे। अशा प्रकारे निष्काळजीपणा इतर नागरिकांचे जीव धोक्यात घालू शकतो। राठी पेढेवाल्याच्या मिठाईबद्दल काय सांगावे? आम्ही लहानपणापासूनच राठी पेढेवाल्याची मिठाई खात आलो आहोत। आमचा कोणताही आनंदाचा सण राठी पेढेवाल्याच्या मिठाईशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असा विश्वास मिठाई खरेदीसाठी आलेल्या काही ग्राहकांनी व्यक्त केला। दिवाळीच्या सणात मिठाई खाणे आणि मिठाई वाटणे ही आपली परंपरा आहे। जेवणानंतर मिठाई पाहुण्यांना दिली नाही तर पाहुणचार अपूर्ण राहतो। अकोला शहरात राठी पेढेवाला प्रसिद्ध दुकान आहे। पेढेवाला मिठाईच्या जगात राठी पेढा प्रसिद्ध आहे, हे नावच पुरेसं आहे। येथे 40 ते 50 प्रकारच्या उत्तम दर्जाच्या मिठाई मिळतात, त्या शुद्ध पद्धतीने तयार केल्या जातात। हे दुकान 43 वर्षांपूर्वी सुरू झाले होते, त्यापैकी अनेक फ्रँचायझी जिल्ह्यात आजही उघडण्यात आल्या आहेत। या मिठाईचे दुकान अनेक शहरांमध्ये प्रसिद्ध आहे, ते खाण्यासाठी लोक येथे परत येत असतात। राठी पेढेवाल्याचे संचालक म्हणाले की त्यांचे दुकान खूप जुने आहे। सर्वप्रथम व्यवसाय सुरू झाला काळा मारुती मंदिर संकुलात पेढे विकून। आज हळूहळू राठी पेढेवाला इतका वाढला आहे की आम्ही तयार खव्याऐवजी सर्व मिठाई दुधापासून बनवतो, त्यामुळे आमच्या मिठाईवर ग्राहकांचा प्रचंड विश्वास आहे। 43 वर्ष झाले अकोल्यामध्ये स्वीट्सच्या क्षेत्रात, त्यासोबतच जर दिवाळी आली असेल तर दिवाळीच्या फरसाणामध्ये विश्वसनीय नाव असणारं म्हणजे राठी पेढेवाला। आता त्याचे संचालक माझ्यासोबत आहेत। सर, 43वे वर्ष आहे, दिवाळीच्या शुभेच्छा कशा असतील आणि आपल्याकडे यावेळेस फरसाण जे काही बनवलेलं आहे त्याच्यामध्ये तीच विश्वसनीयता आहे का कायम? आपला विशेष म्हणजे आमचं म्हणजे उत्तम क्वालिटी द्यायची, पूर्ण क्वालिटीमध्ये फल्ली तेल, प्युअर घी, ड्रायफ्रूट्स आणि मलाईच्या बर्फ्या म्हणजे दुधाच्या बर्फ्या पूर्ण, हे आमचा एक विशेष म्हणजे हे आहे। आम्ही ना मावा घेत नाही, काही घेत नाही। 0पासून सुरुवात झालेली आहे। पेढे आम्ही पहिले काळा मारुती मंदिरावर बसून विकलेले आहे, तिथून आमची सुरुवात झाली आहे
नंतर ठेल्यावर होतो, ठेल्यानंतर आम्ही दुकानावर आलो. नेहमीसारखी यावर्षी सुद्धा दिवाळीच्या फरसाणाची खरेदी राठी पेढेवालाच का? दरवर्षी का, कारण की शुद्धतेचं एकमेव प्रतीक म्हणजे राठी पेढेवाला. हमखास बिना भेसळ बिना भेसळ, ती क्वालिटी एकदम चांगली आणि काही सांगायचं कामच नाही. आम्ही म्हणजे लहानपणापासून बघतो विश्वसनीय ठिकाण म्हणजे राठी पेढेवाला. एकदम उत्तम प्रकारे आहे मॅडम. आणि राठी पेढेवाला तर उत्कृष्ट प्रकारे सर्व्हिस देतात ग्राहकाला आणि टेस्ट एकदम चांगली प्रकारे आहे अकोल्यामध्ये. तर त्याच्यामुळे तो नागरिकांनासुद्धा आवाहन करतो की इथंच यावं म्हणून. खूप खूप धन्यवाद. नक्की एकदा व्हिजिट करा. सर्व दर्शकांना RRC नेटवर्कतर्फे दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा. बघत रहा RRC नेटवर्क. कॅमेरा पर्सन मुकेश डोकेसोबत. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम घेऊन आले आहे फुल टू पैसा वसूल मान्सून सेल. खरेदी करा 2 जीन्स आणि मिळवा 1 जीन्स अगदी फ्री फ्री फ्री. तसेच मिळवा 1000 रुपये किमतीचे कॅज्युअल शर्ट फक्त आणि फक्त ₹599 मध्ये. म्हणजेच मिळवा 40% पर्यंत महा डिस्काउंट. एवढेच नव्हे तर मिळवा सर्व प्रकारच्या ब्रँडेड फॉर्मल पॅन्ट व फॉर्मल शर्टवर 20% ते 35% पर्यंत महा डिस्काउंट. चला तर मग आजच मार्कस रेडीमेड मल्टीब्रँड शोरूमला भेट द्या आणि फुल टू पैसा वसूल मान्सून सेलचा भरपूर लाभ घ्या. तर आमचा पत्ता आहे मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. संपूर्ण पश्चिम विदर्भात हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड GSK आणि लॅक्मे कंपनीचे अधिकृत डीलर असलेल्या संतसागर ट्रेडिंग कंपनीच्या संपूर्ण अधिकारी व कर्मचारी वर्गाचा दीपावली स्नेह मिलन सोहळा अत्यंत थाटामाटात व पारिवारिक वातावरणात शुक्रवारी सायंकाळी संपन्न झाला. अकोला शहरातील हॉटेल रत्नम लॉन्समध्ये या भव्य दिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. संतसागर ट्रेडिंग कंपनीतर्फे दरवर्षी दीपावली स्नेह संमेलन कार्यक्रम साजरा केला जातो. यामुळे सर्व कार्यक्रमाचे कुटुंब एकत्र येत असल्यामुळे व सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आपापसात एक कौटुंबिक भावना निर्माण होते. या कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच आज संपूर्ण पश्चिम विदर्भात हिंदुस्तान लिमिटेड GSK आणि लॅक्मे कंपनीचे प्रोडक्ट घराघरात पोहोचल्याने संतसागर ट्रेडिंग कंपनी अधिकृत डीलरच्या रूपात नंबर 1 ठरली आहे. सर्व कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढावा यासाठी संतसागर ट्रेडिंग कंपनीचे संचालक सागर शेठ तिवारी, प्रशांत तिवारी, निखिल तिवारी तर्फे दरवर्षी दिवाळी स्नेह संमेलनाचे आयोजन मोठ्या उत्साहात केले जाते. वर्षभरात ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून आपल्या सर्व प्रोडक्टचा विक्रमी खप करून संतसागर ट्रेडिंग कंपनीला संपूर्ण पश्चिम विदर्भात नंबर 1 वर आणून ठेवले आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून व उत्कृष्ट कर्मचाऱ्यांची निवडीद्वारे घेण्यात आली. जे या निवडणुकीत विजयी ठरले त्या सर्व कर्मचाऱ्यांना संतसागर ट्रेडिंग कंपनीतर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ज्यामध्ये KYS डेस्ट डिव्हिजनमध्ये अमित नेहरे, फूड डिव्हिजनमध्ये प्रमोद गुप्ता, डेस्ट डिव्हिजनमध्ये गजानन पवार, PP डिव्हिजनमध्ये अजय दाभाडे, KYS डिव्हिजनमध्ये गजाननराव नंदनवार, कम्प्युटर ऑपरेटर मोहित आहिर या सर्व गुणवंत कर्मचाऱ्यांना सागर शेठ तिवारी, प्रशांत तिवारी व निखिल तिवारी यांच्या हस्ते गौरव करून त्यांना पुरस्कार देण्यात आले. या प्रसंगी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट करीत या सर्व कर्मचाऱ्यांचा उत्साह द्विगुणित केला. कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच आज संतसागर ट्रेडिंग कंपनी प्रगतीच्या उच्च शिखरावर पोहोचली असल्याचे सांगत सर्व कर्मचाऱ्यांना यंदाची दिवाळी व येणारे नूतन वर्ष सुख समाधानाचे व समृद्धीचे जावो अशी प्रतिक्रिया सागर शेठ तिवारी, प्रशांत तिवारी व निखिल तिवारी यांनी व्यक्त केली. ये संत सागर एक छोटा परिवार है, इसमें 100 सदस्य जुड़े हुए हैं. सभी परिवार कुशलपूर्वक इस कार्य को हर्ष और उल्लास के साथ में संपन्न करते हैं. यही संत सागर की ओर से सागर तिवारी मेरी हार्दिक शुभेच्छा. नमस्ते, मेरा नाम दिगंबर है. मैं HUL कंपनी की तरफ से यहाँ पे अकोला में संत सागर ट्रेडिंग कंपनी संभालने में कार्यरत हूँ. मैंने जहाँ देखा है कि मतलब संत सागर एक जो
फर्म है वो 2018 से यहाँ पे कार्यरत है HUL के काम के लिए। ये आइसक्रीम का भी काम था इनके पास में, क्वालिटी बाउल्स का, उसके बाद में HUL का भी काम है, और कॉस्मेटिक डिवीज़न में फिर से HUL 3 में लैक्मे का भी काम है इनके पास। तो ये सारे काम इन्होंने 2018 से मतलब एक अलग लेवल पे लेके जा रहे हैं। तो मैं चाहता हूँ कि ये और अच्छे अच्छे मुकाम हासिल करें और ऐसी एक्टिविटीज़ जो ये अपने एम्प्लॉयज़ के लिए कर रहे हैं ये ऐसे ही करते रहे। इसमें से एम्प्लॉयज़ के मतलब दिल में मोटिवेशन पैदा होता है, उनके अंदर मोटिवेशन पैदा होता है। ये सारे एक्टिविटीज़ से, सारे अवार्ड फंक्शन से, सारे प्राइजेस से इनको काफ़ी मोटिवेशन मिलता है। तो मैं यही चाहता हूँ कि यह अपना शुभ कार्य जो है तो ऐसे ही हमेशा कंटिन्यू रखें। मैं प्रशांत तिवारी, संत सागर ट्रेडिंग कंपनी की ओर से आज हम संत सागर ट्रेडिंग कंपनी में दीपावली महोत्सव 2023 मनाने के लिए इकट्ठे हुए हैं। हम यह प्रोग्राम हर वर्ष बनाते हैं दीपावली के धनतेरस के दौर पर। आज हम इस त्यौहार को बनाने के लिए एकत्रित हो रहे हैं नमनौर में। यहाँ पे हम टोटल 100 लोग जमा होकर अब इस त्यौहार को बनाते हैं। हम इस कंपनी में काम करते हैं जिसमें हिंदुस्तान लीवर, GSK, लैक्मे बहुत सारे प्रोडक्ट हैं। हम अपने स्टाफ को एज अ परिवार ट्रीट करते हैं, उनके उज्जवल भविष्य के लिए उनको प्रोत्साहित करते हैं और उन्हें अलग अलग तरीकों से डेवलप करके उनको आगे बढ़ाते हैं। या प्रसंगी उपस्थित सर्व कर्मचारी वर्गाच्या परिवाराच्या मनोरंजनासाठी रंगारंग ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते। तसेच स्नेहभोजन कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते। अत्यंत पारिवारिक स्वरूपात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचा सर्वांनी भरभरून आनंद घेतला। कार्यक्रमाचे बहरदार संचालन निशाली पंचगाम यांनी केले। कार्यक्रमाचे आयोजन दिगंबर सर, श्रीनिवास सर, मयूर राठी सर, अरविंद तिवारी सर, गजानन नंदनवार काका यांनी केले। पाहूया रंगारंग कार्यक्रमाची एक झलक। जुने शहरातील ग्राहकांसाठी सोने खरेदीचे हक्काचे ठिकाण आता आशा अलंकार केंद्र झाले आहे। संपूर्ण दिवाळीत आशा अलंकार केंद्राला जुने शहरवासियांनी भरभरून प्रतिसाद देत सोने खरेदीचा उच्चांक गाठला। दिवाळी हा दिव्यांचा आणि उत्साहाचा सण असून पारंपरिक मान्यतेनुसार धनत्रयोदशीच्या सणात सोने चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते। त्यामुळे फडके येथील आशा अलंकार केंद्रात सोन्या चांदींच्या वस्तूंची मोठी विक्री झाली। डाबकी रोड येथील संकुलात दागिने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली होती। दागिन्यांच्या खरेदीने ग्राहकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आशा अलंकार केंद्रातर्फे लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे। सर्व ग्राहकांना कूपन देण्यात येत आहे। सोने आणि चांदीच्या खरेदीवर विजेत्या ग्राहकांना पहिले बक्षीस मिळेल। बक्षीस म्हणून फ्लोअर मिल, तर दुसरे बक्षीस LED TV, तिसरे, चौथे आणि पाचवे विजेते अनुक्रमे होम थिएटर, मिक्सर आणि केटल। प्रत्येक विजेत्याला फक्त एक बक्षीस दिले जाईल आणि प्रत्येक सोन्याच्या खरेदीवर फक्त एक कूपन दिले जाईल। तसेच जर कोणी ग्राहक आज सोने बुक करतो, भविष्यात सोन्याची किंमत वाढली किंवा कमी झाली तरी त्याला फक्त बुक केलेल्या दराने सोने मिळेल। आशा अलंकार केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे धनत्रयोदशी आणि दिवाळी निमित्त आयोजित केलेल्या लकी ड्रॉचा लाभ घेऊन सोने चांदीची खरेदी करण्यासोबतच विविध बक्षिसे मिळवून दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्याचे आवाहन आशा अलंकार केंद्राने केला आहे। देशमुख महिला मंडळाद्वारे मागील वर्षांपासून महिला बचत गट व गृहउद्योग तसेच घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांवर साहित्यांची विक्री व प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येते। यावर्षी 3 व 4 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे संपन्न झाले। यावेळी महिला बचत गट प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिरकणी प्रदर्शनीला महिलांचा प्रचंड प्रतिसाद लाभला। प्रदर्शनी उत्तमरित्या यशस्वी झाली। प्रदर्शनीमध्ये 60 ते 70 महिला बचत गटांचे विविध स्टॉल लावण्यात आले होते। यामध्ये गृहोपयोगी वस्तू, उद्योग, दिवाळी फराळ, रेडीमेड कपडे, ड्रेस मटेरियल, साड्या, खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते। हिरकणी महिला बचत गट महोत्सवाचे उद्घाटन उद्योजिका दीपिका देशमुख यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले होते। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर रेखा अभय पाटील तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून कविताताई ढोरे उपस्थित होत्या। प्रास्ताविक देशमुख महिला मंडळाच्या अध्यक्ष राजश्रीताई देशमुख यांनी केले। आभार प्रदर्शन नैना देशमुख यांनी तर कार्यक्रमाचे संचालन पल्लवी पळसपगार यांनी केले होते।
यावेळी मराठा मंडळ अध्यक्ष भारती धारपळकर, लिनेस क्लब अध्यक्ष नम्रता अग्रवाल, विश्व मांगल्य अकोला अध्यक्ष स्वाती झुंझुनवाला, लायन्स क्लब मिड टाउन गोल्ड अध्यक्ष अनिता उपाध्याय, माहेश्वरी महिला मंडळ अध्यक्ष शिल्पा चांडक, JCI अध्यक्ष रिजवान मौसाणी, फेमिना क्लब अध्यक्ष बबिता खंडेलवाल, जिजाऊ ब्रिगेड अकोला जिल्हाध्यक्ष रेणू गावंडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। हिरकणी प्रदर्शनी व विक्रीमध्ये श्रद्धा देशमुख, शुभांगी देशमुख, सायली देशमुख, कविता चांडक, वंदना सराग, अनुराधा देशमुख, अदिती देशमुख, पोटली हाऊस, सुषमा देशमुख, स्नेहल तराळे, ममता देशमुख, रश्मी झंवर, दिव्या देशमुख, संध्या देशमुख, पूनम गोल्डे, श्वेता पवणीकर, संध्या देशमुख अमरावती, वैशाली मोहोळ, स्वाती मते, कविता बोके, पूजा देशमुख, तनुजा ताथोड, मनीषा सागे, जोशना देशमुख, ज्योती राठोड, वनिता देशमुख, अश्विनी अभिराज, मंगला करे, स्नेहल नाथ, प्रियंका देशमुख, प्रसन्न तापी, भूषण माहोरे, उज्ज्वला महाजन, पलक तेजवाणी, स्नेहा बोणे, प्रतिभा देशमुख, साहिल देशमुख, पूजा देशमुख, प्राजक्ता करणे, भारत ठाकूरकर, शिल्पा देशमुख, निलिमा तिजारे, रेवती पावडे, मंजुषा देशमुख, सोनाली देशमुख, मीनाक्षी पांडे, पूनम मांडवकर, मिताली कोकणे, मीनाक्षी मांडकर, आकाश कासट, कविता देशमुख, शर्मिला देशमुख, किरण दुबे, विश्वास देशमुख, दिव्यांग फाउंडेशन विजय देशमुख, डॉक्टर निलिमा आमले आदी सहभागी होते। प्रदर्शनीला अकोलेकरांनी भरपूर प्रतिसाद देत आयोजनाबद्दल कौतुकास्पद प्रतिक्रिया व्यक्त केल्या। यावेळी मंडळाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य तसेच सदस्यांनी अथक परिश्रम घेतले। प्रदर्शनीला मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली, ज्यामध्ये अकोल्याची जत्राचे सदस्य किशोर बडीन सह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच अकोला आकाशवाणीचे मान्यवर, देशमुख समाज जागृती मंडळ, देशमुख समाज मंडळ, लिनेस क्लब व अकोल्यातील सर्व महिला मंडळाच्या अध्यक्षा तसेच पदाधिकारी, राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली। प्रदर्शनीच्या समारोपाला लकी ड्रॉ काढण्यात आला। विजेत्या ग्राहकांना लकी ड्रॉमध्ये आकर्षक भेट देण्यात आल्या। हिरकणी प्रदर्शनमध्ये सहभागी सर्व स्टॉल धारकांना देशमुख महिला मंडळातर्फे सन्मान चिन्ह देण्यात आले। प्रदर्शनीला सुनील खरोटे, अमोल सरनाईक, निलेश देशमुख, अविनाश देशमुख, सागर देशमुख, प्रताप देशमुख यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले। यावेळी ज्येष्ठ सल्लागार कविताताई ढोरे, देशमुख महिला मंडळाचे अध्यक्ष राजश्रीताई देशमुख, सचिव स्वप्नाली देशमुख, उपाध्यक्ष नयनाताई देशमुख, कोषाध्यक्ष प्रतिभा देशमुख, माजी अध्यक्ष कल्पनाताई देशमुख यांच्यासह देशमुख महिला मंडळाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या। दुर्गा चौक ते जठारपेठ रस्त्याच्या बाजूला सुरू असलेल्या कामामुळे 10 ते 12 जागांवर पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय अकोला शहरात होत असून यामुळे पाणी टंचाईचे संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे। अकोला शहरात नाली व रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात होत असून यामुळे दररोज काही भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटण्याचे प्रकार समोर येत आहेत। यापूर्वीही उमरी रोडवर पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले होते। तर आज दुर्गा चौक ते जठारपेठ रस्त्यालगत सुरू असलेल्या नालीच्या बांधकामामुळे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली असून यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असून महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। अकोला शहरात कामे होत असताना पाईपलाईन फुटण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून कुठलीही कामे होत असताना कामगारांनी पाईपलाईनला धक्का लागणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला। दिवाळी निमित्त बाजारपेठेत कोट्यावधींची उलाढाल, रविवारी होणाऱ्या लक्ष्मीपूजनाची सर्वांची तयारी पूर्ण। फटाक्यांची दरवाढ, झेंडूच्या फुलांचे दर घसरले, लक्ष्मीपूजनाने दिवाळी सणात उत्साह वाढणार। 3-4 दिवसांपासून सुरू आहे रोज वादावादी, महापालिका व किरकोळ विक्रेते यांच्यात भांडणे सुरूच। शहरातील रस्त्यावर फटाका विक्री धोकादायक, महापालिकेच्या नियंत्रणाबाहेर सुरू आहे कारभार।
जठारपेठ भागात नागरिकांना अशुद्ध पाणी पुरवठा, नाल्यांमध्ये असलेली जलवाहिनी अनेक ठिकाणी फुटलेली। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज यूट्यूब चॅनलवर। तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा। RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।